जो माणूस देवीच्या भक्तांचा द्वेष करतो त्याला शिक्षा करायची जबाबदारी जिची आहे अशी देवी म्हणजे फिरंगाई अर्थातच प्रत्यंगिरा. हेरिटेज वॉकच्या निमित्ताने आज आम्ही शिवाजी पेठेतल्या या मंदिरात आलेलो आहोत. 3 खणी असलेलं हे मंदिर व आत देवीचा तांदळा असे या मंदिराचे स्वरूप आहे. आत तुम्हाला कान्होबा आणि खोकलोबा अशी 2 दैवत दिसतात. खोकला बरा झाला की यात खोकलोबाला नैवेद्य दाखवायचा आणि कान बरा झाला की कान्होबाला कानवल्याची माळ घालायची. वास्तविक ती एक मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे. एक महाविद्या म्हणजे सरस्वतीची मूर्ती आहे. कुणी एक भक्त देवीच्या दर्शनाला गेला आणि मागे वळून बघ सांगताना फिर गाई असे म्हटला आणि यावरून विष्णूने ही नरसिंह फिरंगाई. अवतार धारण केला. तर नरसिंह अवताराचं काम होतं हिरण्यकश्यपूचा वध. हिरण्यकश्यपूचा वध झाला पण तरीही नरसिंहाचा आवेश शांत होईल. नरसिंहाला शांत करायला भगवान शंकरांनी एक रूप धारण केलं, ते म्हणजे शरभ. शरभाच्या पंखातून 2 शक्ती प्रकट झाल्या, ते म्हणजे भद्रकाली आणि प्रत्यंगिरा. सिंहवाहिनी, हातामध्ये त्रिशूल, कपाल, पाश आणि डमरू आणि नरसिंहासारखंच सिंहमुख असलेली शरभ नरसिंह. त्यामधली एक प्रधान देवता म्हणजे प्रत्यंगिरा. न्यू एज्युकेशनचं सगळं पटांगणात ते पेटाळा नावाचं तळं होतं. त्या तळ्यामध्ये 5ही मंगळवार आंघोळ करायची आणि 5व्या मंगळवारी खरूच बरी झाली की देवीला नैवेद्य करायचं. ते सल्फरयुक्त पाणी या पेटाळ्यामध्ये होतं आणि त्यामुळं त्वचारोग बरे करायचं सामर्थ्य सल्फरचं पाणी, फिरंगाईचं तीर्थ अर्थातच ते तळ्यात असायचं, त्यामध्ये सल्फरचं तीर्थ आणि कडुलिंब याच्यामुळे बाळाचे त्वचारोग बरे व्हायचे आणि आईचा विश्वास बसायचा या फिरंगाई.